राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जय मायकी चिंता काय की. टुरीला जाण्याआधी 2 मिनिटात एक महत्त्वाचा विषय सांगतो. ही आत्ता पौर्णिमेला चाललोय 30 तारखेला. ही आपली शेवटची ट्रिप आहे. मी 2 महिन्यासाठी माझं रिझर्वेशन बी झालंय. मी चाललोय बंगाली देश शिकायला. मी चाललोय तिकडं ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी आणि मी चाललोय कामाख्याला. विषय थोडा गहन आहे, त्याच्यामुळं काय होतंय काय नाही आणि ध्यानात ठेवा. काही जर अवगत झालं तर 1 रुपया ही न घेता सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरामामा तुमच्यासाठी शब्द देतो. आज सदैव तयारी. हा सुंडरीत कुंडरी करून टाकू आपण. फक्त विषय काय मला समजून घेऊन द्या. त्याच्यामुळे पुढचे 1-2 महिने काय मला बागलामुखीला आई बागलामुखीला जाणे शक्य होणार नाही. ज्यांना कुणाला अति प्रॉब्लेम आहेत कशाची पण, फोन तर माझा आहेच तुम्हाला माहिती, त्यांनी ह्या ट्रिपला या. स्लीपर कोच AC सहित ठरवले, कारण 45 डिग्री टेम्परेचर आहे. हा आणि 19 जागा अजून शिल्लक आहेत. ज्याला यायचंय ते या. 2 महिने आपलं काही परत संभाषण नाही, कारण मी एक थोडी काय विधी शिकायला जाणार आहे असा विषय. आता आपण आपल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिल्या गाडीचं बुकिंग घेतलं होतं ना, 2.5 तासात 40 सीट बुक झाली. आता 10-12 दिवस लागतात. म्हणजे तुमच्या समस्या कमी झाल्यात असं म्हणायला हरकत नाही, किंवा माझ्या सबस्क्रायबरच्या समस्या कमी झाल्यात असं म्हणायला हरकत नाही. आता काय जास्त रिस्पॉन्स येत नाही. त्याच्यामुळं आता बागलामुखी हा विषय माझ्याच्याने पुढे 1-2 महिने होईल असं मला वाटत नाही. तुमच्याबरोबर नसेल, पण तुम्ही जर अवश्य गेला, महाकालचं दर्शन केलं, तिथं गेलात पौर्णिमा अमावस्येला, तर मला फोन करा. मी तुम्हाला अडचण येणार नाही ह्या दृष्टीने माझं शब्द आहे आपला, असा विषय. आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ. ह्या जगामध्ये चांगले न वाईट दोन्ही प्रकारची लोक आहेत. चांगले कमी राहिल्यात आणि वाईट लय झाल्यात. एकाच एक अवलादी. आमच्या गाडीत तर पाठीमागं 2 अवलादी अशी आलत्या की डायरेक्ट हॉटेलवर गाडी थांबल्यावर त्या हॉटेलच्या मालकाकडे गेल्या आणि ते 2 पण त्यांना म्हणले, आम्ही गाडीचे ड्रायव्हर आहेत, आम्हाला फुकट जेवण दे, हो इथं गाडी थांबवली. बरं का. ते मला ठीक आहे, तसं असतं बरं का. म्हणजे जिथं गाडी डाव्या थांबवणार ड्रायव्हरला डाव्याचा मालक फुकट जेवण देतो. ह्या असल्या माझ्या डोळ्या अंधारे काढणाऱ्या घटना आहेत. थोड्या वेळाने ड्रायव्हरच गाडी बिडी बंद केली आणि तिथं येऊन परत जेवायला बसले. ड्रायव्हर म्हणले आम्ही ड्रायव्हर आहेत, म्हणजे ओरिजिनल ड्रायव्हर म्हणले आम्ही ड्रायव्हर आहेत, आम्हाला फुकट नाही म्हणला. ते म्हणलं आम्ही ड्रायव्हर आहे. मग खरं खोटं झालं. त्याच्यामध्ये जे ते लबाड बोलले होते ते म्हणले आम्ही चेष्टा करत होतो, आम्ही ड्रायव्हर नाहीत. असे सुद्धा लोक आहेत, समजून घ्या. आता ही जी घटना आहे ही आपली महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणची घटना. नागपूरमध्ये एक हॉटेल आहे हॅपी प्रिन्स आणि त्याचा मालक आहे राहुल साहू, वय वर्ष 38. हा राहुल साहून हॉटेल काय म्हणजे 6 पत्र जोडल्या तर भाज्याचं पीठ आणले, तेलाला माग असलं हॉटेल नाही. ते हॉटेल 3 स्टार 1.5 कोटी रुपयाचं हॉटेल, हाय फाय. चांगल्या प्रकारचे वेटर, सूटबूट घातलेली, किचन अप टू डेट एकदम हाय फाय. वर 4-5 खोल्या रूम, लफडी लाथाळी करणाऱ्यांसाठी. शेतकरी बितकरी जास्त जात नाही तिथं. ज्याला उद्याचं पडले 500 कामात पडले त्याचं काम नाही, पण ज्याला पगार असून खालून टॅबला खाल्ले ते त्याचं काम आहे तिथं. त्याच्यासाठी बाया उपलब्ध आहेत, पुरी उपलब्ध आहेत. माल फेकून तमाशा देखो. ही जगत असंच आहे, तुम्हाला सांग. तिथं आधार कार्ड दाखवायचं, 1-2 तास खोंड्या करायची, चालले माघारी परत. असंच असतं. हे तर सगळं चांगलं चाललं होतं, पण ह्यो मानला अपना सपना मनी मनी मनी, पैसे इतके काम होतं. हा हे बरतच नाही. पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. पैसा मिळवायचा कसा, मला अजून एक व्यवसाय पाहिजे. सावकारकीचा व्यवसाय चालू केला विदाऊट परमिशन असते सावकारी धंद्याला, करू द्या. 5 रुपये, 8 रुपये, 10 रुपये, 12 रुपये, 15 रुपये. पुणे, मुंबई ह्या भागात सुद्धा काही जण 25-30 रुपये टक्क्यांनी सुद्धा पैसे देतात. 30 रुपये आणि घेणारी घेतात आडी अडचणीला. किती त्रास होतो त्याला. आणि गुंड स्वरूपाचे असते, त्यांच्यावर तक्रार सुद्धा करू शकत नाही. ती म्हणजे बरं चौकात तोडत्यान तक्रार केली तर असली लोक असतात. कशाला माराय लोक त्यांच्याकडून पैसे घेतात. अशी तर आहे, घेऊ नका.
ही घटना इतकी मनाला चुरका लावून जाणार आहे की हे असं केलं असं होतंय. आणि माणूस आता फक्त बघत, तुम्ही आम्ही आहे ना, आपण तर चांगलीच लोक देणार ठेवा, फक्त बघत राहायचं की हा माणूस अजून किती किती नीच थराव उतारतोय, अजून काय काय करतोय. बाया पोरं मारित्यात, नवरं मारित्यात, काही गडी बायका मारित्यात, काय काय चाललं तुम्ही बघा फक्त. ह्यो जो हॉटेलचा मालक आहे राहुल साहू, त्याच असं वाटप बिटप 1 नंबर 2 नंबर सगळं चालू द्या. त्याच्या जवळपास राहणारी अजून एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं नाव आहे नवीन फुंदकर. नवरा बायको 7वीला मुलगी, एक मुलगा 5वीला, चौकोनी कुटुंब. काय व्यवसाय करा म्हणून त्याला आवड देत, त्याला एक आवड असते. त्यांनी कुत्री पाळायचा व्यवसाय केला. म्हणजे आपलं गावरान कुत्र असतं ना, तुम्हाला लेस काढून सांगावं लागत. गावरान कुत्र ते गावरान नसतं, इंग्लिश कुत्र असतं. त्याचे आकर्षक केस, लय अशी शोची. त्याला नाव सुद्धा आहे पेट शॉप. म्हणजे त्याची पिल्लं विकायचं, श्रीमंत लोक घेतात ती सफरचंद खाणारी. आणि ते कुत्रं पुढं पडतं, श्रीमंताला ते मागून ओढीचं, असं असतं ते. लय त्याची 5-5 लाखापर्यंत कुत्रं आहे, देण्यात ठेवा. 2-2 लाखापर्यंत कुत्रं आहे. ही ती कुत्र्याचा व्यवसाय करायचे बा. मग त्या कुत्री कवा फळायची, कवा ती गाभण राहायची, मग ती पिल्लू चांगलं व्हायचं. त्यात बी काही पिल्लं मरत यात. त्याचा आहार सुद्धा आपल्यासारखं जमत नाही. आपलं वाळलेलं शिळं तुकडं बाजरीचं फेकलं काडाकाडा खाते गावरान, तसं त्यांचं नाही. त्यांचं आजारी पडत्यात. ती अशी ती काय म्हणतात त्याला, इलायती कुत्री. हा, म्हणलं त्याचा व्यवसाय कर. बायको म्हणली, नवरा बायकोचा विचार दोघांचा, म्हणली कुत्रं सांभाळायचं आणि हिथं मी बी करीन, तसं काय अडचण नाही. पण तुम्ही असा एक धंदा करा की आपला रोज संध्याकाळी 100, 200, 500, 400 काही कवाने मिळलं पाहिजे, जेणेकरून आपला वर खर्च भागला जाईल. लाईट बिल आहे, दुनियादारी. अरे म्हणले तू म्हणतो ती बरोबर आहे. मग हा म्हणला याच्याने पाडू का 50,000, मी ई रिक्षा घेतो, बाडी मारतो, खेपा मारतो, 10-20 रुपये गोळा करतो ई रिक्षा. आणि चार्जिंगचा काय अडचण नाही मला, आपण मीटर डायरेक्ट करून रात्री चार्जिंग करून जाऊन दिवसा फिरवीत जाऊ. तसंच असतं ते, जाऊन द्या. आणि केले पाहिजे असं मग ह्या माताचं मी आहे. कारण लाईट बिल कधी कधी जे प्रामाणिकपणे भरतो त्याला काच काटून येतात, आणि जो मारतो खालून वरून त्यांना कमी, त्यांना काय नाही टेन्शन, अशी बितार राहील. आता ई रिक्षासाठी 50,000 पाहिजे होते. मग हा गेला ना त्या हॉटेल मालकाकडं, राहुल साहू. मला सेट 50 पाहिजे. हो का, इथं घर आहे, माझं स्वतःच नाव घर आहे, मुलगी 7वीला आहे, मुलगी आहे, आम्ही काय पळून जाणार नाही, देतो मी 50,000. त्यालाही पटलं बा, मला देतो. 0 मिनिटात पैसे, नवरा बायको समोर पैसे दिले, घरदार बघितलं. म्हणलं ठीक आहे देतो, पण मला व्याज महिन्याला लागत. हा, देतो तो म्हणला. काय ठरलं कसं ठरलं पांडुरंगाला माहीत. पण वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 7वीची मुलगी 10वीला गेली. पण ह्याचं काय पूर्व व्हायना भाऊ, याच बी गेलंय मोदल जाग्याव. मग त्यांनी हिशोब पाहिला, मला कव्हर चालत आपल्याकडे काय पाटकुनी 50 येणार, ह्यो काय मोकळा व्हाय ना आपण जीव, आणि व्याज तर आपण महिन्याला भरतोय. हिशोब करायला गेला. म्हणलं हे बघ, तुला रोख दिल ते 50, माझ्याकडे आलेत किती, 1,03,000. आहे मला दुप्पट आले की मग फिटलं काय. नाही मला हिशोब असा आहे, 35,000 रुपये तुझ्याकडून फिरतात बा, माझं 35 रोख दे आणि विषय सोडून टाक. मला रोख तर काय नाही, पण बघतो, मला मी काहीतरी ॲडजस्ट करतो आणि देतो बा 2 दिवसात. आला घरी, बायकोला मला अजून 35 फिरतात. 50,000चे 1,03,000 रुपये दिले तरी अजून 35,000 मागतोय. म्हणजे देऊनच टाकू आपण. माझ्याकडं 20-25 2 तोळ्याचं आपलं 2 ग्रॅमचं आहे, त्याचं काही पैसे येतात. आता ते मंगळसूत्र नको काय नको, आणि भावाला मागून बघते. पण ह्याचा काटोपट करायचा, 35,000 देऊन टाकायचं, मोकळा व्हायचा, जीव मोकळा झाला पाहिजे आपला. हा ना मला, नाही तर अजून 1,00,000-2 लाख जायला बसल्यात. आणि माणूस तर कसा आहे तुम्हाला माहिती. असं त्यांचा विचार झाला, झोपले. 20 एप्रिल 2026 ही तारीख दिली होती त्या हॉटेल मालकाला, त्या दिवशी देतो. साधारण हॉटेल बंद केलं 5:30-6 वाजता. हॉटेल मॅनेजर सांगितलं हॉटेल लक्ष दे, मी आलोच. त्यांनी आपली 4 व्हीलर चालू केली, या राहुल साहूनी. आला याच्या घरात. मला आता हा 6 नंतर अंधार पडता घरी येत असतो, कशाला, इलेक्ट्रिक रिक्षा चालून घरी आला असं. आता म्हणला माझं 35 दे. दाराच्या बाहेर उभा राहिला, ह्यांनी काही त्याला घराच्या आत घेतला नाही.
मग ते प्रत्येक व्याजावाल्याची एक आयडिया असते, दहशतीत बोलायचं, दादागिरीत बोलायचं, चढून बोलायचं, असा असतो प्रकार ते. आणि मग ते म्हणला घराच्या आत घेणार, बोलावणार नाही का मला, का बाहेर धिंगाणा करायचा आहे तुला, नाही नाही घेणार ना, बसा ना. आता त्यांची खोलीत खोली, पाठीमागं किचन, त्याच्या पाठीमागं आंघोळ बाथरूम, आणि समोर एक बैठकीची खोली, त्यात आपला टी व्ही बेड आमकं तमकं सर्वसामान्य माणसाचं घर. पुढं अंगणात एका कोपऱ्यात पुढं 10 फुटात सरकून आपली रिक्षा लावलेली. आता हा येऊन खाटव बसलाय, बायको किचनमध्ये चहा ठेवायला गेली, शो फुंदकर हा त्याच्या समोर बसलाय, आणि पैसा मागायला जो आलाय तो थोडा रोबाबाजत राहतो, आणि जेव्हा आपल्याला काय थोडी थोडी सवलत द्या, चालले आमचा प्रयत्न असतो, ते थोडा ही राहतो. आता हा त्याला काय म्हणला, 35,000 रुपये मला तुझं व्याज नको, आता काय नको काय नको, माझं 35,000 रुपये टाक. काय म्हणलं, देतो साहेब, चालले माझे ओलाढाल चालले, मी देतो म्हणलं, तुमचं पहिलं रुपया ठेवला का मी देतो. आमच्या डोक्यात आता मी बायकोचा विचार घेतला, आमच्या डोक्यात हाय द्यायचं बरोबर. तिकडून तर 10वीत असलेली मुलगी त्याची चिया घेऊन तर आली बा, आणि जशी राहुल सावनी पोरगी बघितली, याचं मन त्या पोरीवर गेलं बा. म्हणजे डुकराचं मन कसं रस्त्याकडे बारकाली पोर हागत्यात बघा, त्या गाणीव जातं, तसं एखाद्याचं जाऊ शकतं मन. दुनियात अशी, आता काय सांगता आहे ती बरं. ती मन गेल्या, त्याच्या डोक्यातून लगेच मेंदूने विचार केला, आईला 30-35 मध्ये जमन का काय भाऊ, आता ही म्हणा काय हरकत आहे बा, सोडून द्या त्यानं 35, पण काय रंगारंग मजा होईल बघा. हे असं विचार आलं ना, समजायचं नियतीन दखल घेतलं तर कवा बी शॉट होणार, ध्यानात ठेवा. विचार वाईट आम्हाला आणून देऊ नका. हे तसं म्हणलं बघ, माझी काय थांबण्याची इच्छा नाही, मी थांबणार बी नाही. चल, माझं 35 संध्याकाळपर्यंत, आज संध्याकाळी ना, उद्या संध्याकाळपर्यंत, तुला 24 तासाची मुदत, तोपर्यंत. आणि नाही दिलं ना तर लॉजवर तुझी पोरगी एक रात्र पाठव. आता ते बाप लिकीचं नातं काय असं कुणाला सांगायची गरज आहे. एक क्षण पुरे सुखाचा, वर्षा उघडो मरणांचा. याची तर असा टेम्परेचरचा काटा असा हल्ला त्या बापाचा. पुढं जी सुई आहे ना, 180 वरून डायरेक्ट तोडून परत गोल गोल फिरायला लागली. अशा वेळेस स्वतःच्या संवेदना, भावना सर्व काही ऐकलत होतं. हा मानवी मेंदूचा खेळ येतो शिका. आपल्या मेंदूमध्ये 75-80% पाणी आहे नुसतं देणार. कुठलं काय स्त्रवण, कुठली ग्रंथी आणि किती रागाचा उद्रेक होईल, मेंदू विचार करण्याची क्षमता संपल, सांगता येत नाही. कुणी कुणाला एवढ्या आती पातळीवर जाऊ नका. पोरगी पाठव म्हणल्यावर पुढच्या ते शब्द अशा त्याच्या कानात शिस गेल्यासारखं गेलं. मादरचोत म्हणला, पोरगी पाठव, मादरचोत. उठलं ती त्याचं टाळकं आलं, त्याला काय आता त्या खाट्याच्या खाली आता असतंच माणसं, असा लांब गज होता चांगला, 10-12 ह्याचा असतो बघ, MM चा मोठा, 16 MM काय नो, मोठा गज काढला. काय कळायच्या आत जी फिरून ठोका टाकता म्हणता मस्तकात डायरेक्ट चिंदाड्या रक्ताच्या चिलकटवल्या. थोडे धडक्यानं 18 ते 19 गाव केल्यात. ह्या मुलीचे वडील जे फुंदकर यांनी त्या हॉटेल मालक खाखाना जाग्या घे पोरगी 16 वर्षाची. काय लोक आहेत काय कळणार बा मला. काय मेला बेला असता का त्याला, तर 4 दिवसाची सवड दिली असती तर. आत्ती करायला गेले की मातीचे देणार ठेवा. ती मेले होती ती बायको गरबाडली, मला कोणी आवाज नाही करायचा, आतल्या खोलीत वा दार लावून घेतलं. ही मेलं ताडफाडून. ह्यानी चादर घेतली, ती प्लॅस्टिक घेतलं, प्लॅस्टिक मध्ये चादर, बॉडी अशी पॅक आवडली. 7-7:30 वाजल्या होत्या. ती बॉडी रिक्षात 8:30-9 वाजता आपली रिक्षात घातली आणि एकटाच निघाला. आता ते रिक्षा चालक आहे, त्याला माहिती आहे काना कोपरा खड्डा माहित असतो कुठला काय. आला कुठं, नाराघाट पूल, पाण्याचा म्हणजे नदी आहे वरून पूल आहे, नाराघाट पूल, त्या ठिकाणी आला 12:38 आणि इकडे अंदाज घेतला आणि ती पोतं दिलं टाकून तिथं पाण्यात गेला. पाणी बी काय असं आटलेलं पाणी होतं जरा, पण डावात टाकून दिलं, गेलं निघून. 2 दिवस तर आता हा माणूस झाला. 20 एप्रिलला रात्री झालेली घटना.
22 पर्यंत काय तपास नाही. 22ला वास बीज दुर्गंधी होतं त्या ठिकाणी पडलेलं. लोकांनी बघितलं, पोलिसांना पाचारण केलं. तर जरी पटका पोलीस स्टेशन तिथं त्याचे कर्मचारी PI सगळी टीम हजर, पोतं उलगाडलं. बॉडी तर काय खराब झालेली, पण हातावर नाव हरिओम, हरिओम नाव टाकूया दादा. आता काय आहे ती बरं, हरिओम ती लगेच सर्क्युलेट केलं. मग आता जो व्यक्ती बेपत्ता होता राहुल साव, त्याच्या पत्नीने कंप्लेंट केलीच होती, लगेच ओळख पटली. मग कधीची घटना असली पाहिजे, डॉक्टर सांगितले 2-3 दिवसापूर्वीची घटना असली पाहिजे. ठीक, 19 आणि 20 तारखेचं फुटेज सगळं चेक केलं रोडचं. आता काही बँका असतात किंवा काही ज्वेलरी म्हणजे सोनं चांदीची दुकान असतात, जे पैसे भाव जास्त आहेत, नाव्या दुकानी त्यात केस आहे, तिथं काही दरोडा पडन का? नाही पडू शकत. पण दुकान आपलं बँकेवर पडू शकतो. तसं ते CCTV असतात किमती माल आता असल्यावर. मग त्याची रिक्षा बरोबर गावली बा, त्यांना रिक्षाचा नंबर उचलला, रिपीट केला, तो कबूल झाला. म्हणलं का मारलं बा? म्हणला साहेब माझ्या पुरी वाईट नजर टाकली, तो असं म्हणला. थोडे संयम ठेवायला पाहिजे होता. त्याला मी म्हणतो 1-2 कानाखाली द्यायच्या, पण त्याचा जीव नव्हता गेला का? आता काय झालंय, याचा प्रपंच एक तर बारीक, ती कुत्री फळानात आणि पैसे येईनात, ह्याला टाकला आता तुरुंगात नेऊन. आता काय परिस्थिती होईल मला सांगा. त्या मुलाचं शिक्षण होणार आहे का आता? ही गरीबाचा असा असतं. आणि असा आरसाड्यात गावलं ना घर, की नातेवाईक बी बागला वर करीत आहेत. तुम्हाला सांगतो, कोण लक्ष देत नाही. मला अनुभव त्याचा. ही यांना फक्त माल लागतो, आणि आपल्याला मदतीला गरज असेल तरच नातेवाईक. हातवाला तर मैत्रवाला, तसंच नातेवाईकांचं आहे. त्याच्यामुळं ह्या जगामध्ये कुणावरही विश्वास ठेवायचा नाही, स्वतःवर सोडून. लक्षात ठेवा, काही नाही माझ्या त्याच्यात. मी मारायला लागलो तुझ्याकडे औषध आहे ना, ओतून दे तिकडे, पण मला नको. अशा प्रकारे जगायचे का? मी 2050 जगतोय आज, लक्षात घ्या. मला माहिती, स्वार्थी टोमणं मारणारी या कुत्र मी जवळून देतच नाही मी. लांब तुटाक तिकडं, ते पळून आलं ते तोंडाकडे सुद्धा बघत नाही. या प्रकारे मी जगतो. आणि ही काळाची गरज आहे. आता नाही कळत तुम्हाला, अजून काहीच नाही, जरा टाईम आल्यावर कळत. तुमच्या पासबुक मजबूत ठेवा. काही जगात कोणाची गरज नाही तुम्हाला. 10 मध्ये 9 आला की नाही, एक जे चांगलं आहे ना त्याच्याकडे प्रेमाने जा, त्याचा पाहुणचार घ्या, त्याला बोलवा. चांगलं ओळखा, वाईट ओळखा, ह्या जगाचं काही खरं नाही. अशा प्रकारे ही नागपूरमधली क्राईम स्टोरी सगळीकडे चर्चा आहे या गोष्टी. आणि व्याजावाली दपकून आहे, त्यामुळे व्याजावाल्याला सुद्धा मला सांग नाही. तुम्हाला पुढल्या जन्मात गॅरंटेड रोगात पिती कुष्ठरोग तुमचा होणार आहे, त्याबद्दल वाद नाही. कारण कर्म वाईट आहे. पण आता सुद्धा त्याला 4 रुपये दिले, त्याला 4 दिवसाची सवड द्या. काय तुम्ही वसुली करा, पण अति करू नका. ना अति केलं ना तर एखादा तरी गज घेऊन तुमच्या मागं पळाल्याशिवाय राहणार नाही. द एंड चित्रपटाचा किती तुम्ही मन लावून चित्रपट बघा, पण द एंड पाठी आली ना, पडदा पडला म्हणायचं, उठून चालावंच लागतंय बाहेर. तसं ह्या जगातून तुम्ही जातात, अति करू नका. आता काय झालंय, रोज इथं आलं ना, आता बाजरी, उन्हाळी बाजरी, ती काहीतरी खायला घेऊन द्या असतो. 2-3 कावळे आहेत, की आता तुम्हाला मध्ये ते आवाज येत असेल त्याचा. तेव्हा ते त्यांना वाटतं ते कवा एकदा मामा स्टोरी संपतील, कवा आम्हाला खायला मिळते. असं द्या. रामकृष्ण हरी.